या समाजाचे मुलं मुख्य प्रवाहात आणायचे असतील तर आपल्याला यांच्या शिक्षणावर भर द्यावा लागेल, यांच्या शिक्षणासाठी धडपड करावं लागेल. हे मुलं शिकले तर यांच्या समाजाला भविष्य आहे, हे मुलं शिकले तर यांच्या परिवाराला आधार आहे. तुझे विखे आयुष्यभर जगू शकत नाही. आपल्याला एक अशी व्यवस्था निर्माण करायची आहे की सुखे विखे या धर्तीवर असे नसेल, पण आदिवासी समाज स्वतंत्र होऊन स्वबळावर स्वताकदीवर तुमच्याच मुलांच्या माध्यमातून, तुमच्याच मुलांच्या शिक्षणाच्या माध्यमातून तुमचा प्रपंच स्वतंत्रपणे चालू शकेल अशी व्यवस्था या पुढच्या 5 वर्षामध्ये सुखे विखे निर्माण करणार हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि म्हणून आपण सगळेजण एक दिलाने एकजुटीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त जो संकल्प आपण मागच्या वेळेस केला तो आपण पूर्ण केला. पुढच्या वेळेस आल्यावर देखील सगळे कामं झालेले असणार आहेत. कारण की जर पदाचा वापर, मंत्रीपदाचा वापर, आमदारकी पदाचा वापर जर मीच तुम्हाला म्हटलो की नियमात नाही तर त्या पदाचा आम्हाला काही उपयोग नाही. मंत्री असून जर एखादा मंत्री हे म्हणत असेल की एखाद्या आदिवासी समाजाचा प्रश्न नियमात बसत नाही, असा कुठलाच नियम नाही जो समाजाला न्याय देण्यासाठी बंधन करतो. आपण आपले नियम स्वतः बनवतो आणि ज्या नियमाने समाजाचा उद्धार आहे, ज्या नियमाने गरिबांच्या डोळ्यातले पाणी पुसू जाऊ शकतो, ज्या नियमाने गरिबांच्या चेहऱ्यावर हसू येईल, ज्या नियमाने गरिबांचा परिवार एक समृद्ध जीवन जगू शकतो, तोच नियम हा मंत्र्यांना लागू आहे. त्याच नियमाने आम्ही काम करतो. या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये सातत्याने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत राहू. आणि आपण देखील अशाच प्रकारे जिद्दीने, ताकदीने एकजूट राहून आपले प्रश्न मांडत राहा. आम्ही सगळेजण, मी असेल, आमदार अमोल खताळ असतील, मारुती मेंगाळ असतील, संदीप असतील, सगळेजण तुमच्यासाठी अविरतपणे. अस्तित्व कधी आहे की जेव्हा संध्याकाळी 8 वाजता देखील माणसाला काम लक्षात राहिलं, आपलं काम बोलतं, हे काम आपण करून दाखवलं आणि हे तुमच्या आशीर्वादाने सातत्याने करत राहू. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद दादा. अतिशय मार्मिक आणि कमी शब्दात आपण या ठिकाणी आलो. अशी जिंदा आहे.